डियर स्टुडंट, मी उषा परिहार, लेट स्टडी विथ उषा परिहार या आपल्या चॅनलमध्ये माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहेच की आपल्या चॅनलवर अभ्यासाबरोबरच मोटिवेशनल टॉक्स की अशा गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडतील। फक्त अभ्यास करून व्यक्तिमत्वाचा विकास होणे शक्य नाही, तर आपलं व्यक्तिमत्व जर आपल्याला सर्वांग सुंदर घडवायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करावा लागतो। त्यापैकीच आज मी आपल्याशी बोलणार आहे हेल्दी हॅबिट्स। सो व्हॉट इज हेल्दी हॅबिट्स? हेल्दी हॅबिट्स म्हणजे आरोग्यदायी सवयी कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये असाव्यात। विद्यार्थी जीवनापासून जर आपल्याला आरोग्यदायी सवयी लागलेल्या असतील तर आपण त्याचा वापर आपल्या संपूर्ण जीवनामध्ये सहजपणे करू शकतो आणि तशी सवय आपल्याला लागून जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्यदायी सवय म्हणजे कोणत्या की जेणेकरून आपलं आरोग्यही चांगलं राहील आणि एक चांगली सवय, चांगलं वळण आपल्याला लागेल। त्यापैकी सर्वात पहिली सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजकाल या मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा जास्त वेळ टी व्ही पाहण्यामुळे आपली झोप अत्यंत कमी झाली आहे आणि विद्यार्थी हा त्यामध्ये खूप गुरफटत चाललेला आहे। त्याच्यासाठी मला हे सांगायचं आहे की ती सवय थोडी कमी करून आपला वेळ सत्कारणी कसा लागेल, आपण खेळामध्ये, अभ्यासामध्ये आणि चांगल्या गोष्टींमध्ये कसा व्यतीत करू ते पाहायचं आहे। म्हणजे ते कमी करायचं आहे आणि आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। त्यासाठी तुम्हाला रात्री निश्चितच लवकर झोपावे लागेल। सकाळी उठल्यानंतरचा जो अभ्यास असतो किंवा कुठलेही काम असतं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजेच आपलं मन एकाग्र करून आपण करू शकतो। म्हणून ही सवय तुम्ही लावून घ्या, सकाळी लवकर उठणे। तुम्ही ही म्हण ऐकली असेल की लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य संपत्ती लाभे। हे आपण ऐकलेलं असेल ही सुभाषित। तर म्हणजे काय की रात्री जास्त वेळ जागरण न करता सकाळी उठूनच आपल्याला आपल्या जे काही करायचं आहे, कामं असेल, आपला अभ्यास असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल तर त्याला तुम्ही सकाळचा वेळ द्या। म्हणजे काय होईल, लवकर उठून तुमचं काम चांगलं होईल, तुमचा अभ्यास चांगला होईल आणि विशेष म्हणजे तुमची तब्येत चांगली राहील, तुमचं मन चांगलं राहील फ्रेश। त्यानंतर दुसरी हेल्दी हॅबिट आहे की आपण आपले आंघोळ नियमित करणे कोमट पाण्याने आणि शरीर स्वच्छ ठेवणे। आपले आंघोळीचं पाणी आपल्याला थंड हवं असेल तर थंड घेऊ शकता, कोमट घेऊ शकता, परंतु नियमित आंघोळ करणे। तर आंघोळ एक वेळ आपण सकाळी करतो, परत संध्याकाळी पण आपण शाळेतून आल्यानंतर जर आपण आंघोळ केली तर आणखी छान आपल्याला आपलं मन अभ्यासामध्ये लागू शकतो आणि दिवसभराचा थकवा आपला निघून जातो। म्हणून आंघोळ करणे रेग्युलर, नियमित ही एक चांगली सवय आपल्याला लावून घ्यायची आहे। ती आपल्याला असेलच, पण असे काही विद्यार्थी असतील की ज्यांना आंघोळीचा कंटाळा येतो किंवा ते त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही किंवा ते करण्याचं हे होऊन जातं, तसेच शाळेत येतात, असेही काही विद्यार्थी असतात। म्हणून त्यांच्यासाठी मी हे सांगू इच्छिते की आंघोळ करण्याची सवय जाणीवपूर्वक लावून घ्यायची आणि त्यामुळे स्वच्छतेचा एक चांगला गुण आपल्यामध्ये तयार होईल। आता आपण ऐकलंच आहे, स्वच्छ नेटके सुंदर जीवन आता मी जगणार, मलिन माझे शरीर नसावे त्यास स्वच्छ करणार। म्हणजे काय, मी काही तुम्हाला आज गाणं वगैरे म्हणून दाखवणार नाही, परंतु आपल्याला मला ह्या दोन ओळी सांगताना आठवल्या की आपलं शरीर जे आहे, आपला कपडे जे आहेत ते स्वच्छ असले पाहिजे आणि ती सवय जाणीवपूर्वक आपल्याला लावून घ्यायची आहे। त्यानंतर तिसरी हेल्दी हॅबिट्स आहे दात स्वच्छ करणे म्हणजे ब्रश करणे। बरेच जण दातांची काळजी घेत नाही किंवा स्वच्छ करत नाहीत, तर रेग्युलर ब्रश करणे। सकाळी तर आपण ब्रश करतोच, परंतु रात्री झोपताना सुद्धा ब्रश करूनच तुम्हाला झोपायचं आहे। त्यामुळे दातांचं जे आरोग्य आहे आपलं ते चांगलं राहतं। त्यानंतर चौथी जी सवय आहे ती म्हणजे नियमितपणे व्यवस्थित जेवण करणे। कारण काही विद्यार्थी उपाशीच राहतात आणि शाळेत येतात, तर ही जी पद्धत किंवा सवय आहे आपल्याला लागलेली
ती अत्यंत चुकीची आहे. आणि म्हणून जेवण करूनच काहीतरी खाऊनच घराच्या बाहेर पडणे, अन्यथा उपाशी कोणीही बाहेर पडू नये. कारण वाढीच्या वयामध्ये शरीराला अन्नाची गरज असते आणि त्यावेळेला ते मिळालं नाही तर कुपोषणाकडे आपला कल जाऊ शकतो शरीराचा. आणि म्हणून आपण काय करायचं आहे की जेवणसुद्धा रेग्युलर घ्यायचं आहे, व्यवस्थित आहार घ्यायचा आहे. त्यानंतरची जी हेल्दी हॅबिट आहे ती म्हणजे भरपूर पाणी पिणे. भरपूर पाणी प्यायचं आहे आपल्याला. बरेचसे मुलं पाणी पिण्याचा कंटाळा करतात, तर आपल्याला दिवसातून 2-2.5 लिटर कमीत कमी पाणी आपलं पोटामध्ये गेलं पाहिजे. म्हणून शाळेमध्ये जाताना एक बॉटल सोबत ठेवावी किंवा कुठेही जाताना बॉटल सोबत ठेवावी. आणि घरी असो तरीसुद्धा जाणीवपूर्वक आपल्याला ते पाणी प्यायचं आहे. कारण पाण्यामुळे आपली त्वचा आणि शरीर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यानंतरची हेल्दी हॅबिट्स आहे की आपल्याला आपले कपडे स्वच्छ ठेवायचे आहेत. आपला गणवेश असेल किंवा कोणती कपडे जे आपण घालतो ते स्वच्छ ठेवणे. आपल्या आईला वेळ नसेल किंवा आणखी आपल्या घरामध्ये करणारं कोणी नसेल तर स्वतः कपडे धुण्याची सवय लावून घ्या आणि आपला गणवेश स्वच्छ ठेवा. त्यामुळे काय होईल की आपल्याला एक चांगली सवय लागेल. आणि एकदा ही सवय लागली की आपल्याला मळलेले कपडे अजिबात आवडणार नाहीत. त्यानंतरची हेल्दी हॅबिट आहे की बाहेरचे ज्या पुड्या असतात, म्हणजे आता मी नाव घेणार नाही त्या गोष्टींचं, परंतु पॅकेटबंद जे विकायला येतात त्या गोष्टी घेण्याचं थोडंसं टाळा. कारण की त्याच्यामधून ते बऱ्याच दिवसाचं पॅक फूड जे असतं ते केलेलं असतं आणि त्याच्यामधून आपल्याला आपल्या शरीरावर वाईट परिणाम आपल्या इंटेस्टाईनवर म्हणजे आतड्यांवर होण्याची शक्यता असते. म्हणून कधी कधी बदल म्हणून खाल्लेलं वेगळं आणि रेग्युलर बेसिसवर म्हणजे रोज त्या पुड्या विकत घेऊन खायच्या आणि जेवण करायचं नाही, ही अत्यंत चुकीची सवय आहे. आणि म्हणून हे सुद्धा घेणं तुम्ही टाळायचं आहे. आणि हेल्दी गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला खायच्या आहेत. कधीतरी बदल म्हणून ठीक आहे, पण रेग्युलर तुम्हाला ह्या पुड्या विकत घेऊन खायच्या नाही आहे. आणि कारण पॅक पुढे हे कधीही आपल्या आतड्यांसाठी घातक असतं. त्याच्यानंतरची हेल्दी हॅबिट आहे की दररोज नियमितपणे शाळेत जाणे. नियमितता, कन्सिस्टन्सी. शाळेत येण्याचा कंटाळा न करणे. शिक्षकांना सुट्टी मागितल्याशिवाय सुट्टीवर न राहणे. असं केल्यामुळे काय होईल की आपल्याला एक चांगला गुण आपल्या जोपासल्या जाईल आणि शाळेची गोडी लागेल. जे शाळाबाह्य मुलं असतील किंवा ज्यांना शाळेचा कंटाळा येतो असे काही विद्यार्थी असतील ते सुद्धा त्यांनासुद्धा शाळेकडे नियमित येण्याकडे कसं येतील ते याकडे आपल्याला सुद्धा लक्ष द्यायचं आहे. स्वतः पण यायचं आहे आणि आपल्या मित्रांना पण शाळेची गोडी कशी लागेल असं पाहायचं आहे. आणि म्हणून ही सुद्धा एक चांगली सवय आहे, नियमितता. त्याच्यानंतरचा सवय आहे की रात्री गेल्यानंतर शाळेतून गेल्यानंतर स्वच्छ हातपाय धुणे. म्हणजे जरी आंघोळ जरी तुम्ही करत नसाल तर कमीत कमी हातपाय तरी स्वच्छ धुणे. आणि नंतर शाळेचा गणवेश बदलून घ्यायचा आणि घरचे कपडे घालायचे. नाहीतर असेही काही विद्यार्थी आहेत की जे शाळेच्या गणवेशावरच इकडे तिकडे फिरत असतात आणि ही सवय अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे गणवेशही लवकर फाटतो आणि आपल्याला पण वाईट सवय लागते. म्हणून शाळेचा गणवेश काढून ठेवून आपण घरचे कपडे घालावेत आणि नंतरच मग आपले बाकीचे कामं करावेत. अशा प्रकारच्या ह्या सवयी आपल्याला लावून घेणे हे शालेय जीवनामध्येच होऊ शकतं. आणि यातूनच आपण मोठे झाल्यानंतर आपल्याला आपोआपच ह्या चांगल्या गोष्टी करण्याची सवय लागते. आणि म्हणून यांना मी हेल्दी हॅबिट्स याच्याचसाठी म्हटलं आहे की कारण की याच्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि आपल्याला चांगलंच वळणसुद्धा लागतं. आणि त्यामुळे एक सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये येते आणि चांगलं करण्याची वृत्ती आपली वाढीस लागते. आणि म्हणून या आपल्या शालेय जीवनामध्येच ह्या गोष्टी घडू शकतात असं मला वाटतं. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे केस खूप मोठे असतात, कटिंग खूप वाढलेली असते. ती सुद्धा तुम्ही काय करायची आहे, बारीक ठेवायची आहे. मिलिटरी कट ज्याला म्हणतात तशी ठेवायची आहे. म्हणजे जेणेकरून केसही स्वच्छ राहतील आणि शाळेमध्ये शोभेल असे केस आपण ठेवू शकू. त्यानंतर नख वाढलेले असतात, नखसुद्धा काढायचे आपल्याला. कारण की नखामधला मळांमुळे तुम्हाला मी अनेक वेळा सांगते की त्याच्यामधून अनेक बॅक्टेरिया व्हायरसेस आपल्या पोटामध्ये जाऊ शकतात. म्हणून नखसुद्धा आपल्याला बारीक ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर
जी नंतरची सवय आहे की आपल्याला आरोगन्सी म्हणजे उलटून बोलणं, कोणी आपल्याशी बोलत असेल मोठा व्यक्ती तर ती सुद्धा त्यांना उलटून उत्तर न देणं, त्यांचं ऐकून घेणं आणि नंतर आपली म्हणणं ही शांत शब्दामध्ये किंवा शांत स्वरामध्ये त्यांना सांगणं, ही सवय जाणीवपूर्वक आपल्याला लावून घ्यायची आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक वेगळीच आदर निर्माण होईल. ही एक हेल्दी हॅबिट्स आहे असं मला वाटतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, अनेक हेल्दी हॅबिट्स तुम्हाला सांगता येतील, पण ह्या थोड्या बेसिक महत्त्वाच्या मला वाटल्या, त्यामुळे मी तुमच्याशी आज त्या शेअर केल्या किंवा मी बोलले तुमच्याशी. तुम्ही त्या निश्चित करत असाल आणि जर काही विद्यार्थी करत नसतील तर त्यांनीसुद्धा हे सर्व करायचं आहे आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या सवयी लावून घ्या, जाणीवपूर्वक जोपासा आणि अभ्यासाबरोबरच आपलं व्यक्तिमत्व देखील सुधारा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि ते पाहिल्यानंतर निश्चितच तुम्हाला काहीतरी थोडा तरी त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूया, आणखी भेटूया नवीन विषयासोबत लवकरच. थँक्यू सो मच.